चंद्राबाबू नायडू यांचा होता. बाकी सगळे गुलाम आहेत. ते एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवारचा पक्ष असेल किंवा अजून काय असेल, ह्यांच्यामध्ये काय दम नाही. हे सगळे गुलाम आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे चंद्राबाबू नायडू ज्यांच्याकडून सरकारला एक स्ट्रॉंग निरोप गेला की जर हे प्रकरण थांबलं नाही तर आमच्या राज्यातसुद्धा आमच्यावर दबाव आहे या सगळ्या गोष्टीचा, आणि आम्ही सरकारमध्ये आहोत, तुम्हाला पाठिंबा देतो, त्याची किंमत आम्ही मोजणार नाही, अशा प्रकारचा एक स्ट्रॉंग मेसेज ज्याला म्हणतो तो सरकारकडे गेला. नाही, आता काल तर असं आहे की आमची एकच मागणी आहे आणि ती अत्यंत साधी आणि सोपी आहे. आम्ही काय कॉक्रोच जनता पार्टी नाही आहोत. त्यांनी एक आंदोलन केलं, त्याला यश मिळालं. आम्ही एवढंच म्हणतो की त्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण केली, शेकडो मुलींचा विनयभंग झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेकांना जखमी केलं, याची जबाबदारी कोण घेणार? हा आदेश कोणी दिला? या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. बाकी सगळ्या गोष्टीवर ते निवेदन करतात. 370 कलमाची जबाबदारी घेतात. आता वंदे मातरमची घेणार आहेत, घेतात ना, पक्ष फोडण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. मग या दिल्लीमध्ये जंतर मंतरला केलेल्या लाठीमाराची जबाबदारी कोणी घ्यावी या संदर्भात त्यांचं निवेदन गृहमंत्र्यांचं हे यायला पाहिजे. आणि झाल्या प्रकाराबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. फार सोप्या मागण्या आहेत. अहंकार कसला आहे तुम्हाला? सर, नीट पेपर फुटी प्रकरणावर पण एवढा सगळा आंदोलन जंतर मंतरवर पाहायला मिळतं. राज्यात देखील आणि पेपर सध्या फुटताना पाहायला मिळतात. नाही, असं आहे की आज परत काही मी पाहिलं की पेपर फुटलेले आहेत, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्यच करणार नाहीत पेपर फुटले म्हणून. कारण पेपर फुटीतले सगळे लाभार्थी हे त्यांच्या पक्षाचे असतात. पेपर फोडणारे, नीटचे पेपर फोडणारे कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. सगळे अजूनही ते त्याच नेटवर्कमध्ये काम करतात, जरी जेलमध्ये असले तरी. लाभार्थीही तेच आहेत, पेपर फोडणारेही तेच आहेत. मुख्यमंत्र्याने केव्हा तरी मान्य करावं, होय पेपर फुटले. सर, 40% पडलेल्या लोकांना सीईटीमध्ये तब्बल 99% सीईटीमध्ये. महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेला आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. सर, अगोदर नोटाबद्दल काही केला होता. काय मग आता काय करणार मी त्याला? हे जे जंतर मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणावर जी काही हस्तजत्रा सुरू केली आणि आमचे हे म्हणतायत मुख्यमंत्री की किती लोकांनी पाहिला, लाखो लोकांनी पाहिला, कोट्यवधी लोकांनी पाहिला, एका तासामध्ये एवढ्या मिलियन लोकांनी. अरे, इतक्या मिलियन लोकांनी त्यांना शिव्या घातल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जंतर मंतरमधल्या डिजिटल मास्टर जी मुलं आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ITSEL कडून शिकून चालणार नाही. ITSEL आता पुरातन काळात गेला. आता खरी डिजिटल इंडिया जी देशाने पाहिली ती जंतर मंतरवरून 35 दिवस पाहिली. ITSEL ला टाळं लावायला लागलं. असं का वाटतं आपल्याला? आणि हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? इंडिया आघाडीमध्ये जाण्यासाठी, एनडीएमध्ये जाण्यासाठी जे वातावरण पूर्वी होतं ते सध्या राहिलं नाही, असं एनडीएतल्या अनेक घटक पक्षांना सध्या ते चिंतेत आहे. बघा, शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा आम्ही पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतो,
त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही. परत धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला. NDAची बैठक होते आणि त्याला मंगल मिळत नाव दिलंय. आ NDAची बैठक होते. NDAची बैठक होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला. काल देखील आपण पाहिलं की त्याचं स्वागत केलं. आज मंगल मिलन नावाने बैठक होते NDAची. नाही नाही, असं आहे की प्रत्येक अपवित्र गोष्टीला त्यांना मंगलमय गोष्टी करायच्या असतात. धर्मेंद्र प्रधानने का हुतात्मा आहेत का? त्यांनी का बलिदान दिलंय का? मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला, भ्रष्टाचार झाला म्हणून, नीट परीक्षेमध्ये घोटाळे झाले म्हणून. पण भ्रष्टाचारांचं अवडंबर माजवणं हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. मग इतर पक्षातले भ्रष्टाचारी असोत, आपल्या पक्षातले बलात्कारी असोत, त्या सगळ्यांना पालखीत बसून त्यांची मिरवणूक काढायची संतांसारखी, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आता त्यांना नवीन संत धर्मेंद्र प्रधान मिळाले. आता काही दिवस त्यांचे टाळ चिपळ्या वाजवतील. बोलिये सर, रिझर्व्ह बँकेने आता पॉलिमरच्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला. याच्या अगोदर कागदाच्या नोटा होत्या आणि काय मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. त्याने कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील. इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लॅस्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील. ते बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे पण दुसरं काम काय आहे. इटलीचंच नाव का? नाही नाही, त्यांना हल्ली इटलीचं फार आकर्षण आहे. त्यांना इटलीचं आकर्षण आहे, त्यांना ट्रम्पचं आकर्षण आहे. तिथे काही ते नवीन गोष्ट बघतात ते अशी जी तिथे आता काही दिवसांनी बाद होणार आहे, ती ते घेऊन येतात. सर पण हे सगळ्या तुमच्या इंडिया अलायन्समध्ये शरद पवारांकडे तुम्ही बोलतात की ते खरं तर NDA मध्ये जाणार नाही, जातीवादी पक्षांकडे जाणार नाही.